लुटलं ना. अहो कुणी नाही लुटलं, त्या पुढाऱ्यांनी लुटलं, त्या आडतानी लुटलं, त्या दलालांनी लुटलं, त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी लुटलं, त्या दुकानदारांनी लुटलं. एवढेच नव्हे, ज्या मजुरांनी त्या शेतकऱ्याच्या रानात काम केलं ना, त्या मोल मजुरांनी पण त्या शेतकऱ्यालाच लुटलं हो. अहो विचार करा, जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय, आपली उभी आयुष्याची सगळी पुंजी त्या पिकाला उभा करण्याकरिता खर्च करतोय, त्या शेतकऱ्याच्या वावरात जाऊन 4-4 वर्ष आपल्या लेकरासारखं सांभाळलं हो त्या झाडांना. त्या शेतकऱ्याच्या वावरात जाऊन तुम्ही डाळिंब चोरता. विचार करा जरा, स्वतःची मनाची लाज बाळगा. अहो त्या शेतकऱ्याचे कष्ट येतो, रक्ताचं पाणी करून त्या शेतकऱ्याने त्या झाडाला सांभाळलेलं असतं. आणि हातातोंडाशी आलेला घास तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये जाता आणि चोरी करून त्या शेतकऱ्याला देशोधडीला लावता. त्यांनी कोणाकडे पाहायचं का नाही? त्यांनी आत्महत्या करायची का नाही? त्यांनी शेती सोडून शहराच्या ठिकाणी दुसऱ्याची भांडी घासायला जायचं. हे जर थांबवायचं असेल ना, स्वतःमध्ये ते परिवर्तन करणं गरजेचं आहे. आज आपण शेतकऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही देता आला ना, तर त्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या इथं अतिशय दुर्दैवी घटना घडली. डाळिंब सारख्या एका अतिशय विकसित असणाऱ्या बागायतदारांच्या शेतीमध्ये डाळिंबाची रात्रीच्या अंधारामध्ये चोरी करतात. अहो हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण देखील एका शेतकऱ्याचं पोर आहोत याची मनामध्ये जाणीव बाळगून शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांना पाण्यामध्ये ढकलण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी पाणी उभं करून दिलं पाहिजे. तर कुठेतरी समाज वटणीवर येईल. अन्यथा येणारा काळ अतिशय भयानक आहे. अहो विचार करा, एवढी वाईट मनोवृत्तीची लोक आजकाल आपल्याला पाहायला भेटतात. अहो त्या शेतकऱ्याने 4-4 रुपये 2-2 रुपये गोळा करून ठिबक सिंचन केलेलं असतं, पण त्या ठिबक सिंचनावर येऊन जाऊन जाणारी लोक मोठमोठी दगडी घालतात, त्याचा हुसास तोडतात. त्याच्या बोरला जर थोडंफार पाणी लागलं ना, त्या बोरमध्ये येऊन पण पाण्यामध्ये दगडी घालतात. त्याचं पाणी जावं कसं, त्याने अजून रसा तळाला जावं कसं, यासाठी षडयंत्र असणारी काही अवलादी जन्माला आल्या. पण त्यांना माझं एवढंच सांगणे, आमच्या विठुऱ्याच्या काठीचा आवाज येत नाही, पण काठीची वेदना झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं वेळी सावध व्हा. शेतकऱ्याचा आदर करा, शेतकऱ्यासाठी तत्परतेने सहायता करा. कारण शेतकरी सारखा देव जर या देशातून नाहीसा झाला तर आपलं कुत्र देखील हाल खाणार नाही. म्हणून शेतकऱ्यासाठी जितकं शक्य होईल तेवढे संवेदनशील राहा. रामकृष्ण हरी.